नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मनाला दिलासा देणारी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याबद्दल अखेर ठोस आणि अंतिम माहिती समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा, अंदाज आणि संभ्रम पसरलेले होते, पण आता सरकारच्या अधिकृत निर्णयातून स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये राज्यातील विविध सरकारी योजनांच्या थकीत निधीला वितरणासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही समावेश आहे आणि हाच मुद्दा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आधार देणारा ठरतो आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. या निर्णयानुसार नमो शेतकरीसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी जवळपास 1850 कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेचा निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी वापरली जाणार आहे आणि त्यामुळे हप्ता आता लवकरच खात्यात जमा होईल अशी शक्यता बळकट झाली आहे. शेतकऱ्यांना याची खरी गरज होती, कारण शेतीतल्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या खर्चामुळे प्रत्येक शेतकरी आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवून होता. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न होता आणि आता त्यावर उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. पात्रता आणि अपात्रतेबाबतही स्पष्टता आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून असे सांगितले जात होते की काही शेतकरी या योजनेतून वगळले जातील, पण सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार केवळ त्या शेतकऱ्यांनाच अपात्र ठरवले जाईल ज्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार झालेले नाही किंवा त्यांनी त्यासाठी अर्ज केला असूनही ते अद्याप जनरेट झालेले नाही. सरकारने या कार्डासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत दिली होती, पण जे शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात अपयशी ठरले त्यांनाच योजनेच्या लाभातून वगळले जाईल. या व्यतिरिक्त इतर कोणताही शेतकरी अपात्र करण्यात येणार नाही असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी सुरक्षित आहेत आणि त्यांना चिंता करण्याचे कारण नाही. मागील पीएम किसान हप्त्याच्या आकडेवारीवरूनही परिस्थिती समजून येते. नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यावेळी जवळपास 90 लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले होते आणि त्यांचे पैसे यशस्वीरित्या खात्यात जमा झाले होते. त्या वितरणाच्या आधीच पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच पैसे वेळेवर आणि अचूक खात्यांकडे पोहोचले होते. आता नमो शेतकरीच्या बाबतीतही हाच पॅटर्न वापरला जातो आहे. ज्यांच्याकडे लँड सीडिंग, आधार सीडिंग किंवा इतर डीबीटी संबंधित माहिती स्पष्ट नसेल त्यांचे पैसे थोडे विलंबाने येऊ शकतात, पण ते अपात्र ठरत नाहीत. केवळ कागदपत्रांच्या दुरुस्तीची गरज त्यांना लागू शकते. आता सगळ्यांना मुख्य प्रश्न पडतो आहे की हप्ता नेमका कधी जमा होणार. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर हप्त्याच्या वितरणाला अडथळे कमी झाले आहेत. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. आचारसंहिता लागू होण्याची वेळ जवळ आली आहे आणि मतदानाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. अशा काळात सरकारी योजनांचा लाभ वेगाने वितरित केला जातो असे आपण यापूर्वीही पाहिले आहे, कारण योजनांचा लाभ देताना सरकार नेहमीच असा काळ निवडते जेव्हा त्यांना त्याचा परतावा राजकीय किंवा सामाजिक स्वरूपात मिळू शकतो. पण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की राजकारणाच्या पार्श्वभूमीवर का असेना, पैसे मात्र शेतकऱ्यांच्या उपयोगासाठीच येतात. सध्याच्या परिस्थितीनुसार नमो शेतकरीचा 8वा हप्ता 15 ते 16 जानेवारी 2024 दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती अंदाज नसून अधिकृत निर्णयावर आधारित संकेतांमधून समोर आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तुमचे आधार लिंकिंग, बँक सीडिंग आणि डीबीटी संबंधित माहिती योग्य आणि अपडेट असावी, कारण तांत्रिक चुका असतील तर पैसे अडकू शकतात, पण जर माहिती स्पष्ट असेल तर मात्र हप्ता तुमच्या खात्यात नक्की पोहोचेल. शेतकरी मित्रांनो, हा हप्ता तुमच्यासाठी आधार देणारा आहे, तुमच्या कष्टाची कदर करणारा आहे आणि शेतीतल्या संघर्षाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारा आहे. त्यामुळे अनावश्यक अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत निर्णय, पात्रता नियम आणि हप्ता वितरणाच्या वेळेबाबत स्पष्टता आता समोर आहे. तुमच्या मेहनतीला आर्थिक ताकद देण्यासाठी हा हप्ता लवकरच येणार आहे आणि त्याचा उपयोग तुमच्या शेतासाठी, घरासाठी आणि भविष्याच्या स्थैर्यासाठीच होणार आहे. सरकारने निधी मंजूर केला आहे, वितरणाला मान्यता दिली आहे आणि आता हप्ता फक्त तुमच्या खात्यांमध्ये जमा होण्याच्या मार्गावर आहे. फक्त तुमची कागदपत्रे आणि सीडिंग माहिती योग्य ठेवा, म्हणजे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील आणि त्याचा उपयोग तुमच्या हातात असेल. हीच खरी योजना आहे, हीच खरी मदत आहे
आणि हीच आजची अंतिम खुशखबर आहे. धन्यवाद.